नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, DRT लेक्चर्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरला या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या विषयी माहिती बघत होतो. आपण पाठीमागच्या लेक्चरला महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना बघितली. त्याच सारख्या नावाची आपल्या राज्य सरकारने म्हणजे महाराष्ट्र राज्य शासनाने एक योजना चालू केलेली आहे, ती म्हणजे महिला सन्मान योजना. त्या योजनेच्या संदर्भात आपल्याला इथे माहिती बघायची आहे. त्या योजनेची माहिती बघण्याच्या अगोदर तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, त्याचबरोबर तुमच्या मित्रांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा. आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी महिला सन्मान योजना आहे, ती महिला सन्मान योजना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आहे, त्या मंडळाच्या परिवहन महामंडळाच्या नियंत्रणाखाली किंवा त्यांच्या अधिपत्याखाली राबवली गेलेल्या योजनेविषयी इथं माहिती बघणार आहोत. आता ही जर योजना बघितली तर या योजनेचं नाव आहे महिला सन्मान महाराष्ट्र योजना. ही योजना आपल्या राज्य शासनाने म्हणजे महाराष्ट्र सरकारने चालू केलेली आहे. 17 मार्च 2023 रोजी या योजनेची सुरुवात झाली. ही महाराष्ट्र राज्यामध्ये राबवली गेलेली योजना आहे. महाराष्ट्र राज्यातील असणारे एक महत्त्वाचं महामंडळ ते म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ या महामंडळाने राबवलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून ST तिकीट यांच्या दरामध्ये महिलांना 50% सवलत उपलब्ध करून दिली गेलेली आहे. राज्यातील या सर्व महिला यासाठी लाभार्थी आहेत. याचा उद्देश महिलांचा आर्थिक विकास करणे हा आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचा आपल्याला अर्ज करायचा नाही. अशा प्रकारची ही महिला सन्मान महाराष्ट्र योजना आहे. दुसरी योजना आहे ती म्हणजे महिला सन्मान बचत योजना, जी आपण पाठीमागच्या लेक्चरला बघितली, ती बचतीच्या संदर्भात होती. आता ही STचा प्रवास करत असताना महिलांना जे कन्सेशन आहे हाफ तिकीटचं, त्या कन्सेशनच्या संदर्भातील योजना आहे. या संदर्भात तुमच्या काही शंका असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.